मी वरदा, मी सुखदा, मी अनन्या. आईच्या कुशीतला एक छोटासा कोवळा अंकुर, जन्मासाठी आसुसलेला जीव. आईच्या श्वासाबरोबर आता माझेही श्वास जुळू लागले. पण पण हे काय? माझा माझा श्वास का कोंडतोय? माझा जीव का घुसमटतोय? एकदाच जन्म मिळतो, घेऊ दे मला जरा. 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 पंख मोकळे नभात पसरू दे मला जरा. एकदाच जन्म मिळतो, घेऊ दे मला जरा. पंख मोकळे नभात पसरू दे मला जरा. एकदाच जन्म मिळतो, घेऊ दे मला जरा. वा, मस्तच. प्रमोशनचं हॉटेस्ट डेस्टिनेशन प्रमोशन जंक्शन. आणि आज आपल्या जंक्शनवर आलेले आहेत स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती करण्यासाठी अंकुर हे गाणं तयार करण्यात आले. आणि या गाण्याची टीम आपण पाहत आहोत, आपल्या सोबत आहे. आणि आपण ओळखतोय गायिका अभिनेत्री, आता गायिका झाली आहे मधुरा वेलणकर, वृषाली पाटील. आणि गाण्याची संकल्पना आणि अर्थात संगीत ज्यांनी दिलंय गाण्याला असे चिंतामणी सोहनी. आणि गाण्याचं प्रमोशन ज्या करतायत अशा उत्तरा मोनी. तुम्हा सर्वांचं स्वागत आमच्या शोमध्ये. खरं तर मधुरा, आपण स्त्रीभ्रूण हत्येविषयी जनजागृती करण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं, त्यामुळे स्त्रियांकडनंच आपण सुरुवात करूया. मधुरा, मला वाटतं सिनेमांच्या माध्यमातून तू याआधी सरीवर सरी, मला तुझा सिनेमा एकदम आठवतोय की कशा पद्धतीनं एक, मला वाटतं तू आजच्या पिढीला तेव्हा लीड केलं होतंस. आजच्या पिढीच्या स्त्रीचे विचार त्यातनं आम्हाला दिसले होते. पण हे गाणं मला वाटतं अगदी प्रत्येक स्त्रीच्या जवळचं. आज जे समाजात घडतंय, जे आपण पाहतोय, त्याला खरं तर प्रमोट करायची गरज भासते. हीच खरं तर केविलवाणी बाब आहे. अगदी अगदी नाही, अगदी खरंच तू म्हणालीस ते अतिशय योग्य आहे की आज आम्हाला असं गाणं करावं लागतंय. हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमाची गरज आहे. आणि लोकांनी प्लीज हे ऐका, प्लीज हे करा, हे म्हणावं लागतंय. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि पण तरीही गरजेचीही आहे. आपण काय म्हणूया, आपल्याला काय आहे सत्य हेही मान्य करायलाच हवं शेवटी. त्यामुळे ही गरजेची आहे. आणि खरंच महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भारतामध्येच ओव्हरऑल स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण खूप आहे. पण मी असं म्हणेन की महाराष्ट्रात ते खूप जास्त आहे. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा रेशो बदलतोय, पण तरी सुद्धा आपण जे हा विषय बंद व्हायला हवा तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गाणं, मला असं वाटतं की अनेकांना गाणं म्हणता येत नसेल, पण तरीही गाणं ऐकण्याचा आनंद किंवा गाण्याने तुम्ही पटकन लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकता, अशी ही गोष्ट आहे संगीत. आणि या माध्यमाचा उपयोग करून आम्ही एक खूप चांगला थॉट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी आमची वाटचाल त्या दिशेने आहे की हा प्रश्न संपावा. महाराष्ट्रातच नाही, जगभरात हा प्रश्न संपावा. कारण कोणीही असेल, म्हणजे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही जीवाला मारणं हे खरं तर गुन्हाच आहे. आणि त्यातही ती स्त्री आहे म्हणून हा भेदभाव करून मारणं ही तर म्हणजे मी असं म्हणेन की हे पाप आहे. त्याच्यामुळे खरंच हे घडू नये यासाठी आमचा हा एक प्रयत्न आहे गाण्याच्या माध्यमातून.
आणि आता तू गायिका पण झालेली म्हणजे प्रामुख्याने याआधी गायलं असशील पण प्रामुख्याने ते या गाण्याच्या माध्यमातून एका चांगल्या थॉटच्या माध्यमातून आमच्या समोर येतेस. यानंतर याविषयी आपण बोलणारच आहोत. पण वृषाली मला वाटतं गायक असल्यावर ना खूप छान छान सगळं काम करायला मिळतं. खूप चांगले विचार आपल्यामध्ये आधी ते पेरले जातात. तो अंकुर आपल्यामध्ये आधी निर्माण होतो आणि गायकाला हेच मला वाटतं प्लस पॉइंट आणि हा बेनिफिट्स असेल. आणि इतकं छान हा विचार तुला तुझ्या गाण्याच्या माध्यमातून आता पोहोचवायला मिळतो लोकांपर्यंत. मला वाटतं ते समाधान नक्कीच कुठेतरी असेल. नक्कीच म्हणजे आम्ही इतर ठिकाणी कार्यक्रम करतो किंवा जे फिल्मसाठी रेकॉर्डिंग्स म्हणा किंवा काही जे जिंगल्स म्हणा किंवा असे रेकॉर्डिंग्स करतो ते एक समाधान वेगळं असतं. पण हे एक समाजाबरोबर असलेली आपली एक बांधिलकी आहे की आपण काही देणं लागतो ह्या समाजाचं, की आपल्याला ज्या समाजाने एवढं दिलं तर. आणि हा एक असा विषय आहे की जो प्रत्येक स्त्रीसाठी अगदी जवळचा म्हणजे तिच्या हृदयाच्या अगदी जवळचा असा विषय आहे. मी स्वतः एक मुलगी आहे आणि मला 2 बहिणी आहेत, मला भाऊ नाही आहे. त्यामुळे हे मला माहिती आहे की हे कसं असतं. म्हणजे आमच्या घरात आम्हाला कधीच हा भेदभाव नाही झाला, पण बाहेर गेल्यानंतर विचारतात की तुम्ही तिघी बहिणीच आहात का, तुम्हाला भाऊ नाही का. मग त्यावेळेला हे जाणवतं की स्पेशली आणि हे ह्या गाण्याच्या थ्रू मला हा मेसेज पोचवायला मिळाला. हे चिंतामणीला मी धन्यवाद करीन की त्याने त्यासाठी मला विचारलं आणि मला खरंच खूप समाधान मिळालं हे करताना. आणि एका चांगल्या विचारांना तुम्ही प्रमोट करते उत्तराजी. खरं तर तयार झालंय पण ते लोकांपर्यंत पोहोचणार कसं हे सर्वात महत्वाचं असतं मला वाटतं. बरोबर. आणि ती जबाबदारी तुम्ही उचलली. बरोबर. खरं तर एक सामाजिक हेतूने आम्ही सगळेजण एकत्र आलो. म्हणजे या गाण्यामध्ये उत्तरा केळकर आहेत, सिनियर मोस्ट ज्यांना म्हणतात अशा गायिका आहेत, वैशाली सामंत आहे, त्याच्याच बरोबर आत्ताच्या सगळ्या जान्हवी प्रभू अरोरा असेल, मोना कामत असेल, माधुरी करमरकर असेल, या सगळ्या गायिका याच्यामध्ये आहेत. मधुरा आणि स्पृहा या 2 कलावंत एकत्र आले आहेत या निमित्ताने. तर जेव्हा चिंतामणीने हे गाणं तयार केलं तेव्हा त्याने ते मला ऐकवलं आणि तो म्हणाला की हे गाणं तयार झालंय पण आता हे लोकांपर्यंत कसं पोचवायचं. तर मी म्हटलं चला आपण सुरुवात करूया. बरं, कारण इतकंच चांगलं होतं, चांगलं हे म्हणावं लागू नये हा पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे. पण महाराष्ट्राची स्थिती आज जर पाहिली तर महाराष्ट्राची आकडेवारी काय सांगते ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा चिंतामणीने हा विषय मांडला तेव्हा मी म्हटलं की अरे या सगळ्या अनुषंगाने खूप गोष्टी होण्यासारख्या आहेत. तेव्हा मी जेव्हा सर्च केलं, एक थोडासा अभ्यास केला त्याचा, तेव्हा असं लक्षात आलं की फक्त महाराष्ट्रात रोजच्या रोज जवळजवळ 107 मुलींचा जन्म हा नाकारला जातोय. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. गेल्या 10 वर्षात जवळजवळ 4.5 ते 5 लाख मुलींना जन्मालाच येऊ दिलं नाहीये. म्हणजे एका मुलीला जन्माला येऊ न देणं म्हणजे उद्याची एक माता तिचा अपमान तुम्ही करताय आणि निर्मितीच बंद होते ना, अशी गोष्ट आहे. त्यामुळे ही कुठेतरी निर्मिती चालू राहावी म्हणून ही केलेली निर्मिती लोकांपर्यंत पोहोचावी हा विचार घेऊन मी खरं तर त्याच्या बरोबर उभी राहिले. मी म्हटलं बघूया, आपण प्रयत्न करूया, जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत हा थॉट पोहोचवूया. आणि एक चांगली गोष्ट अशी घडली की अनायसे 8 मार्च महिला दिन हा समोर होता. बरोबर. तर मी म्हटलं की महिला दिनाच्या निमित्ताने खूप कार्यक्रम होत असतात. मी स्वतः अनेक कार्यक्रम करत असते. त्या सगळ्या कार्यक्रमांमधनं मी चिंतामणीला म्हटलं हे गाणं हे तुझं गाणं नाही राहिलंय, आता हे आमचं सगळ्यांचं गाणं झालंय. सो हे आपण पोचवायचंय. नाही, नक्की हा थॉट घेऊन आम्ही निघालो. पण आपण जसं म्हणतो की एका पुरुषाच्या पाठी स्त्री असते, बरोबर. पण मला वाटतं या सगळ्या स्त्रियांच्या पाठी या चिंतामणी खरं तर हा थॉट एका पुरुषाला सुचणं आणि त्याने त्यासाठी पुढे येणं ही खरं तर स्वागतार्ह बाब आहे चिंतामणी. त्यामुळे ही खरं तर हा विचार कसा आला आणि कशा पद्धतीनं तू याला सुरुवात केलीस या प्रवासाला आणि आज आम्ही पाहतोय. झालं असं की तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण माझ्या मागे आज एवढ्या सगळ्या जणी माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे ही गोष्ट पुढे येऊ शकली. काही दिवसांपूर्वी मी पेपरातनं वाचलेलं, टीव्हीवरती पण मी ह्या गोष्टी बघितलेल्या आणि कुठेतरी मनामध्ये खूप त्या गोष्टींविषयी चलबिचल चालू होती. जसं मगाशी मधुरा म्हणाली तसं की गाण्याच्या माध्यमातून आपण डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो. तर आपण कलाकार काय करू शकतो, तर ॲटलिस्ट हे कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकतो. म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणीला फोन केला, प्राजक्ता पटवर्धन. तिला मी विचारलं की तुझ्याकडे स्त्री भ्रूण हत्या या विषयावरती काही गाणं लिहिलेलं आहे का. तिने म्हणाली नेकी और पूछ पूछ, म्हणे हे घे गाणं, असं म्हणून तिने मला लगेच गाणं
समोर दिलं आणि मग लगेच गाण्याला सुरुवात झाली. आणि असं काहीच डोक्यात नव्हतं तेव्हा की आपण जागतिक महिला दिनानिमित्त करतोय असं, कारण ही गोष्ट साधारण 8 ते 10 फेब्रुवारी पासून सुरू झाली आणि पुढच्या 20 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मी उत्तराताईंना गाणं ऐकवलं, त्यांनी पण मला लगेच सांगितलं की मणी मी आहे तुझ्याबरोबर, आपण हे गाणं पुढे करतोय. आणि त्याच्यानंतर मला मधुराला मी फोन केला. मग त्याचा एक वेगळा किस्सा आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेनच. मधुराने पण मला लगेच सांगितलं की मी येते म्हणे, तुम्हाला फक्त कधी यायचं ते सांग. आणि सगळ्यांना मी फोन करत सुटलो, कारण माझा त्याच्या मागचा हेतू हाच होता की 5 वर्षापासून ते जवळजवळ 68 वर्षांच्या आजींपर्यंत ह्यामध्ये सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन, मला अजूनही खरी आकडेवारी जास्ती हवी होती पण आपल्याकडे वेळ कमी होता, पण ज्यांनी मला सहकार्य दिलं खरंच रिअली ग्रेट. आणि आपणहून सगळी लोक मला कॉन्टॅक्ट करत होती, मी पण खूप घाईत होतो. आणि अक्षरशः हा प्रवास 20 ते 25 दिवसात पूर्ण झाला. आणि मग आता जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा विषय लोकांसमोर मांडूया, हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचून ही जी स्त्री भ्रूण हत्या ही पूर्णतः बंदच झाली पाहिजे. कारण ह्या गोष्टीविषयी कुठेतरी मनात माझ्या चीड आहे. मला आता कुठल्याही प्रकारच्या म्हणजे म्हणतात ना की ही गोष्ट होतीये, ही गोष्ट थांबवायला पाहिजे, नाही ही थांबलीच पाहिजे. कुठेतरी कठोर कारवाई आणि शासन हे झालंच पाहिजे या गोष्टीवरती, त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही. बरोबर. गर्भराहिला म्हणून माय बाप हर्षिले, वाटली जसे आकाश बोटई राहिले. गर्भराही